नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। नाशिकला येत्या काही दिवसांमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातोय। या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी तिथे असलेली वर्षानुवर्षे वाढलेली झाडं काढून टाकण्याचा मानस राज्य शासन करत आहे। त्याला काही नैसर्गिक आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींनी विरोध देखील केलेला आहे। अशातच पन्हाळा तालुक्यातील नागपूर रत्नागिरी महामार्गावर ज्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून उभी असलेली विशालकाय झाडं अडथळा ठरतात म्हणून ती काढून टाकणं क्रमप्राप्त होतं। पण त्याला बगल देत पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आणि पूर्णतः वाढ झालेली झाडं समूळ नष्ट न करता त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाने केले। आमदार विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या कामामध्ये अडथळा ठरणारे विशालकाय झाड समूळ उत्खनन करून ज्योतिबाच्या पायवाटेच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत। श्री केदारलिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीने ज्योतिबा मंदिर आणि परिसराचा विकास करण्यात येत आहे। यामध्ये ज्योतिबा डोंगरावर केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जी बहुउपयोगी वनराई आहे तिचं निर्माण केलं जात आहे। त्याचा पहिल्या टप्प्यात अशा वैशिष्ट्यपूर्ण झाडांचं वृक्षारोपणही करण्यात आलं होतं। आता याच वृक्षारोपणाच्या दुसऱ्या टप्प्यात नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या कामामध्ये पन्हाळा तालुक्यात ज्या ठिकाणी ही वृक्षतोड करणं गरजेचं होतं त्या ठिकाणची झाडं समूळ काढून त्याचं ज्योतिबाला जाणाऱ्या पायवाटेच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येत आहे। महामार्गाच्या कडेला असलेली ही झाडं 20 ते 100 वर्षापूर्वीची आहेत। त्यामुळे या झाडांचं अस्तित्व तसंच राहावं आणि ज्योतिबाला येणाऱ्या वाटसरूंना त्याची नैसर्गिक सावली मिळावी त्यासाठी या वृक्षांचं पुन्हा वृक्षारोपण करण्यात येत आहे। आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अशाच विशालकाय वृक्षाचं पुन्हा वृक्षारोपण करण्यात आलं। ज्योतिबा डोंगरावर केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेखलेल्या बहुउपयोगी वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या या विशालकाय वृक्षांचं पुनर्वृक्षारोपण करण्यात आल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं। या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पन्हाळा शावडी विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, कोल्हापूर जिल्हा उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर आदी उपस्थित होते। वारणानगरहून राजेंद्र पाटील। एक विद्यार्थी सुरेश जाधव म्हणून ते खरं तर आज चेन्नईमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि चेन्नईमध्ये त्यांनी एक फार मोठी कंपनी निर्माण केली आणि ट्री ॲम्ब्युलन्स, ट्री डॉक्टर्स आणि झाडांच्या या काय म्हणतो आपण त्याला जिवंत झाडं इकडून तिकडं नेऊन लावणं आणि ती यशस्वी करणं यामध्ये त्यांनी अतिशय मोठं काम केलं। तर त्यांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या मार्फत खरं तर 100% यशस्वी होणारं हे काम आता आपण या ठिकाणी हातात घेतले। तुम्हाला ही जी तैलचित्र या ठिकाणी लावलेली आहेत यामध्ये हा जुन्या पायवाटा कोल्हापूरवरनं जी ज्योतिबाला येणारी ही पायवाटा ज्या पायवाटेवर आपण आता उभा राहिलोय, जी कुशिऱ्यापासून ज्योतिबापर्यंत जाणार आहे, याची पहिली प्रशासकीय मान्यता आता 22 कोटी रुपयांची झाली। आता ह्या एकीकडं पायवाटेचं काम पण आपण चालू करतोय, दुसरीकडं त्या पायवाटेने येणाऱ्या लोकांना मोठी सावली पहिल्या दिवसापासून तयार करण्यासाठी ही मोठी झाडं या ठिकाणी ट्रान्सफर करायचं काम पण चालू करतोय। त्यातल्या काही झाडांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते। आता जे पिंपळाचं झाड आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आणलेलं आहे, मला वाटतं एवढं मोठं झाड आणणं आणि लावणं हे कदाचित देशातली पहिली घटना ह्या ठिकाणी। आणि आपण पूर्वी जे तुम्ही कोल्हापुरात बघितलं असेल की कोल्हापूरच्या प्रकल्पाच्या वेळेला शेंडा पार्कामध्ये काही झाडं ट्रान्सफर करायचा विषय आला होता, पण ते फक्त बुंदे नेऊन लावले आणि ते बुंदे तसेच राहिले। पण आता आपण इकडं करत असताना विथ कॅनोपी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे फांद्या पानं याच्या सगळ्या सकट ही झाडं ह्या ठिकाणापर्यंत आणलेली आहेत, मुळा सकट आणलेली आहेत आणि स्टँडर्ड SOP प्रमाणे आज त्याचं प्लांटेशन ह्या ठिकाणी सुरू आहे। तसंच केदार विजय ग्रंथामध्ये अगस्ती ऋषींनी लोपामुद्रांना जे वर्णन केलं ह्या डोंगरावरच्या झाडांचं, त्यातली जी झाडं उपलब्ध नाही आहेत त्यातल्या आजही आम्हाला 2 झाडं उपलब्ध झालेली नाहीत। म्हणजे सूर्यकांता नावाचं एक झाड आहे जे आपल्या खरं तर मायग्रेन म्हणतो आपण किंवा विस्मरण म्हणतो या रोगावर एक औषध म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं, ज्याचा उल्लेख त्या केदार विजय ग्रंथामध्ये आहे। ते झाड आजही उपलब्ध झालं नाही। आणि एक दशाळा नावाचं झाड आहे की ज्याला 10 प्रकारची मुळं आहेत, त्याचाही उल्लेख केदार विजय ग्रंथामध्ये आहे, तेही उपलब्ध झालेलं नाही। नाहीतर जवळजवळ राहिलेली सगळी झाडं जी आपल्याकडे मिळत नाहीत ती झाडं आज आम्ही पुण्यातल्या एक सह्याद्री म्हणून सह्याद्री घाटातल्या दुर्मिळ झाडांचं रक्षण करणारी एक नर्सरी आहे, तिथून एक 500 झाडं उपलब्ध केलेली आहेत।
ती सुद्धा आज आपण या ठिकाणी आणलेली आहे. आता ती नर्सरीमध्ये अजून मोठी करणं आणि पावसाळ्यात ती झाडं पुन्हा या डोंगरावर लावणं असा परत त्याचा एक सुरुवात त्या कामाची सुद्धा आपण आज या ठिकाणी करतोय. आणि मला आनंद होतोय की हे एक ज्योतिबाची पूर्वीच्या काळात जी देवराई जशी होती, मंदिराच्या विकासाबरोबर मंदिराच्या दुरुस्तीचं आणि मंदिर परिसराचं सुद्धा मला वाटते 43-44 कोटीचं टेंडर आता फायनल झालं. ते टेंडर निघालं, टेंडर ओपनही झालं. आता हे 22 कोटीचं काम त्या ठिकाणी ओपन झाले. 260 कोटीचा जो पहिला आराखडा आहे त्याची ही कामं आता सुरू झालेली आहेत. पण एकीकडे शाश्वत विकासाबरोबर जे पूर्वीचं नैसर्गिक आध्यात्मिक सानिध्याचं जे वैभव आहे ते सुद्धा एकत्रित विकसित करायचं असा हा वेगळा पायंडा किंवा वेगळा प्रकल्प आपल्या ह्या दक्षिण काठी किंवा दक्षिण केदार या आपल्या देवस्थानाच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळतो, याचा आनंद आहे. नाशिकमध्ये जो सध्या मी ज्योतिबाच्या पायथ्याशी असणारे गायमुख इथे आलेलो आहे आणि सावकारांनी जे हायवेला जे काम चालू आहे तिथली जी झाडं निघालेली त्यांना पुन्हा पुनर्जीवन देण्यासाठी गायमुखच्या रोडला त्यांनी झाडं आणून लावलेले आहेत. आणि ते झाडं लावण्याचा उद्देश एकच की पक्ष्याचं प्रमाण किंवा इतर औषधी वनस्पती ह्या सर्व सावकारांनी या रोडला लावलेले आहेत. आणि त्यामुळं पर्यटन जे लोक आहेत त्यांना एक ज्योतिबा पायथ्यात असणारा जे गायमुख एरिया आहे तो एक आकर्षण ठरणार आहे. आणि अशीच कामं सावकारांनी करावीत आणि त्यामुळे लोकांचं आकर्षण सावकारांच्याकडे चांगल्या पद्धतीनं वाढेल. मी सुभाष किल्लेदार, वारणानगर, सावकारांच्या कार्यक्षेत्रातील एक कार्यकर्ता. सावकारांनी ज्योतिबा आणि ज्योतिबा परिसरातील विकासाचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्योतिबाच्या केदाराने आणि गायमुख क्षेत्र ज्या ठिकाणी आहे या क्षेत्रा ठिकाणी पर्यावरण क्षेत्र विकसित करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि यासाठी त्यांनी जगभरातून किंवा देशभरातून असं म्हणता येईल की जी मोठी झाडं आहेत ती झाडं मुळासकट उपटून त्यांना या ठिकाणी जीवित करण्याचं पुनर्जीवित करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांच्या कार्याला 100% यश या ठिकाणी मिळणार आहे, कारण ज्योतिबा त्यांच्या पाठीशी हमेशा राहिलेला आहे. अशा या ज्योतिबा क्षेत्रातील पर्यावरणामुळं अनेक पशुपक्ष्यांचं या ठिकाणी स्थलांतरित होणार, मायग्रेशन करून येणारे जे पक्षी आहेत या ठिकाणी येणार आहेत. आरोग्यविषयी लोकांची संकल्पना आहे, जे भावना वाढीस लागणार आहे, आरोग्य वाढीस लागणार आहे. लोकांना पर्यटनासाठी एक सुंदर क्षेत्र निर्माण होणार आहे. आणि ज्योतिबा हे क्षेत्र जे आहे ते कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू या ठिकाणी येणारे भाविकांना हे पुढील एक आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. या 23 गावांच्या विकासाबरोबरच या ठिकाणी गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि या रोजगाराबरोबरच या परिसराचा विकास सावकारांनी आपल्या हाती घेतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.